श्री स्वामी समर्थ भाग 1 अवतार प्रकट. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. लोकांना त्यांच्या रूपात दत्तावतारांचे अवतार दिसू लागला. भाग 2 भक्तावर कृपा. स्वामी साध्या भक्तालाही मोठा मान देतो. श्रद्धा ठेवणाऱ्याचे संकट दूर करत. भाग 3 अन्नदानाला महत्त्व. स्वामींनी लोकांना सांगितले, भुकेलेल्या अन्न देणे हे मोठे पुण्य आहे. भाग 4 अहंकाराचा नाश. एक श्रीमंत माणूस गर्वाने आला, पण स्वामींनी त्याचा अहंकार मोडून त्याला नम्रता शिकवली. भाग 5 आजारीतून मुक्ती. एका भक्ताचा गंभीर आजार स्वामींच्या कृपेने बरा झाला. भाग 6 नामस्मरण शक्ती. श्री स्वामी समर्थ नाव जपल्याने मन शांत होतो हे त्यांनी दाखवलं. भाग 7 गुरुचे महत्त्व. स्वामी म्हणाले, गुरु शिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. भाग 8 संकटातून रक्षण. एका भक्ताला अपघातातून स्वामींनी वाचवला. भाग 9 श्रद्धा आणि सबुरी. स्वामी संयम ठेवायला शिकवले. भाग 10 साधेपण. मोठेपणाने साध्या जीवनात संतोष हे त्यांनी दाखवलं. भाग 11 दया आणि प्रेम. सर्वांवर प्रेम करा हा स्वामींचा संदेश. भाग 12 सत्यमार्ग. स्वामी नेहमी सत्य बोलायला सांगत. भाग 13 कर्म महत्त्वाचे. चांगले कर्म केल्याशिवाय सुख मिळत नाही. भाग 15 गरिबीची मदत. गरिबांना मदत करणाऱ्यावर स्वामींची विशेष कृपा असेल. भाग 15 भक्त परीक्षा. कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेत. भाग 16 वाईट सवय सोडा. स्वामी लोकांना चुकीच्या मार्गावर परत आणत. भाग 17 देव सर्वत्र आहे. प्रत्येक जीवनात देव आहे असे त्यांनी शिकवले. भाग 18 संकटात धैर्य. घाबरू नका, स्वामी नेहमी सोबत आहे. भाग 19 भक्तांचे रक्षण. स्वामींनी अनेकदा संकटातून वाचवले. भाग 20 सेवा हीच पूजा. लोकांची सेवा म्हणजे देवाची सेवा. भाग 21 मन शांत ठेवा. राग आणि द्वेष सोडायला सांगितले. भाग 22 विश्वासाची ताकद. खरा विश्वास असेल तर चमत्कार घडतो. भाग 23 चांगली संगत ठेवा. वाईट संगत टाळायला सांगितलेले. भाग 24 नेहमी मेहनतीचे फळ. मेहनत करायला यश मिळते. भाग 15 कुटुंब प्रेम. कुटुंबात प्रेम ठेवा, जीवन सुखी होतो. भाग 26 देवावर भरोसा ठेवा. देवावर विश्वास ठेवायला तर मार्ग मिळतो. भाग 27 अंतिम संदेश. स्वामी म्हणाले, भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.